हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। तर आज प्रिन्स कट ब्लाउज आहे, तर त्याची स्टिचिंग मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। फ्रंट पार्ट, बॅक पार्ट तर व्हिडिओ येणार, बॅक पार्टचा व्हिडिओ आलेलाच आहे बोटनेकचा। तर बघा, खाली अस्तर ठेवलेलं, सॉरी मेन फॅब्रिक उलटं ठेवलं आहे, त्यावर ते अस्तर ठेवलं आहे आणि आपण आता पुढच्या फ्रंट पार्टच्या चारही बाजूने शिलाई करून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही नवीन असाल चॅनलवर व्हिडिओ बघत तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, आवाज येतोय बाहेरचा कन्स्ट्रक्शनचा, त्यामुळे थोडंसं त्या आवाजाला इग्नोर करा आणि जे सांगत आहे त्या टिप्स फॉलो करा। तुमचा प्रिन्स कट एकदम व्यवस्थित बसणार आहे। तर बघा, ह्या ठिकाणी आपला चारही बाजून आपण शिलाई करून घेतलेली आहे। ओके, त्यानंतर आपण जे एक्स्ट्रा मेन फॅब्रिक होतं ते अस्तर मेन फॅब्रिक अस्तर आहे, ते माप एकदम करेक्ट असतं। ते एक्स्ट्रा आपण थोडंसं घेतलेलं असतं मेन फॅब्रिकचं, ते आपण कट करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर प्रिन्स कटचा आकार आहे, आपण तो कट करून घेणार आहोत। तर बघा, जी खडूची बाजू आहे ती थोडी उपर दिसून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे। खालचा कोना आहे बघा, तुम्ही किती कट करते। ओके, एवढ्याच मापात कट करायचं आहे। त्यानंतर बाजूच्या पार्टला आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता कट केला आहे त्या बाजूला आपण शिलाई करायचं आहे। बाहेरचा आवाज येत आहे, तो थोडासा इग्नोर करायचा आहे, कारण कन्स्ट्रक्शनचे काम असल्यामुळं आपण जास्त लाईव्ह घेऊ शकत नाही, त्यामुळं त्या आवाजाला थोडंसं इग्नोर करा। बघा, फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट कट केल्यानंतर आपण कट करून झाल्यानंतर त्यावरती शिलाई केलेली आहे। ओके, त्यानंतर आता आपण काय करायचं आहे बघा, खाली बघा साईड पार्ट वरून घेतलेला आहे बघा, आणि वरच्या बाजूला थोडीशी शिलाई जास्त द्यायची आहे। त्यानंतर मध्यपर्यंत थोडीशी कमी करायची बघा, कुठेही पार्ट खेचायचा वगैरे अजिबात नाहीये। त्यानंतर खालच्या बाजूला जशी शिलाई येईल त्याची खालच्या बाजूला थोडीशी जास्त घ्यायची आहे, म्हणजे बघा स्टार्टिंगला थोडीशी जास्त, त्यानंतर थोडीशी कमी, त्यानंतर पुन्हा जास्त म्हणजे वरती पाऊण इंचाचं अंतर, खाली अर्धा इंचाचं अंतर आणि पुन्हा खाली पाऊण इंचाच्या अंतरावर तुम्ही बघा ह्या प्रकारे प्रिन्स कट किती फुगतोय बघा। अजिबात प्रिन्स कट चेपणार नाही, तुम्ही ही गोष्ट नक्की फॉलो करा। बघा किती फुगलेला आहे, एकदम जशी तुमची कटोरी फुगते तसं प्रिन्स कट फुगलेला आहे। फक्त तुम्ही या पद्धतीने फॉलो करा। ओके, नेक्स्ट पण तुम्हाला दाखवते दुसरा पार्ट पण कसं स्टिच करायचं आहे। म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही प्रिन्स कट जर शिवला तर खूप फुगतो पण आणि कम्फर्टेबल पण असतो। त्यामुळे तुम्ही ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा। सोनू फॅशन चॅनलवर अशाच नवनवीन टिप्स प्लस डिझाईन, नवीन गळे, तर आपण बेसिक गोष्टी आहे ब्लाऊजमधल्या कटोरी, प्रिन्स कट, थ्रोट टक्स, तर आपण पूर्ण डिटेल त्याची इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। तुम्ही नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी इतर कोणत्याही चॅनलवर सांगितल्या जात नाही, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सांगितल्या जातात। तुम्ही कमेंट केली तर त्याला पण रिप्लाय दिला जातो, त्यावर पण व्हिडिओ बनवला जातो। त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने कटिंग करा, स्टिचिंग करा। आपण एखादा ब्लाऊज घेतला त्याची पूर्ण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवर दाखवली जाते, त्यामुळे तुम्ही हे नक्की ह्या गोष्टी फॉलो करा। ओके, चला यानंतर बघा पार्ट दुसरा पण तसाच कट झालेला आहे बघा। नंतर आपण जे कट केला होता तिथे शिलाई करून घ्यायची आहे। ओके, शिलाई करून झाल्यानंतर दुसऱ्या पण पार्टला आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा। अजिबात पार्ट कुठेही खेचला गेलेला नाहीये। त्यानंतर बघा, आपण एक गोष्ट लावतो, जो साईड पार्ट आहे तो थोडासा वरती राहून थोडीशी खालून म्हणजे अर्ध्याला कमी थोडीशी खालून ठेवून शिलाई करायची आहे। मग वरती पण आपण थोडा खोल आकार देता येतो आणि खाली पण व्यवस्थित करून घेता येतं। म्हणजे ज्या बघा पाऊण इंचाच्या अंतरावरून शिलाई घेतली, खाली अर्धा इंच, खाली आल्यानंतर पुन्हा पाऊण इंचावरती, अशा प्रकारे आपण बघा हा पण किती पार्ट फुगलेला आहे। दोन्ही पण पार्ट बघू शकता तुम्ही किती फुगलेले आहे, म्हणजे प्रिन्स कट अजिबात चेपत नाही। बघा मी तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे म्हणजे कसं केल्याने कसं होतं। जर सारखी शिलाई घेतली तर प्रिन्स कट एकदम चेपून जातो आणि तो परफेक्ट बसत नाही। त्यानंतर बघा खालच्या बाजूला आपण 4 इंचाचा कपडा घेतलेला आहे बघा,
तर खालचा पार्ट थोडा सरळ करून घ्यायचा आहे बघा. तो आता जो 4 इंचाचा कपडा घेतला आहे तो फोल्ड करायचा आहे. ओके. आणि त्यानंतर आपण शिलाई टाकून घ्यायची आहे. ओके बघा. आणि त्यात जिथं आपण प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे तिथं थोडीशी चून घेऊन आपण शिलाई करायची आहे. ओके. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. सगळ्यात सोपा ब्लाऊज आपण सगळे म्हणतो प्रिन्स कट खूप सोपा आहे. प्रिन्स कट सोपा आहे पण आपण त्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे, नाही तर प्रिन्स कट सारखा अवघड ब्लाऊज कोणताच नाही. त्यामुळं जे छोट्या छोट्या गोष्टी असतात बेसिक त्या आपण शिकल्या पाहिजे. ओके बघा. थोडीशी शिलाई खालीवर झाली तर लगेच तसंच का ठेवायचं नाही. जर आपल्याला वाटलं तर थोडी कमी जास्त झाली तर आपण ती शिलाई काढून घ्यायची आहे का. त्यानंतर पुन्हा व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे बघा. आता आपण आतल्या बाजून ती पट्टी फोल्ड केलेली आहे बघा. त्यानंतर आपण आतल्या बाजू हात शिलाई घालणार. पट्टी लावली तरी प्रिन्स कट अजिबात चेपला नाही. एकदम छोटी पट्टी लावायची आहे 4 इंचाची. त्याच पद्धतीनं दुसरी पण लावायची आहे. ओके बघा. ती पण तशीच घेतली. 4 इंचाचा कपडा घेतला, मध्ये फोल्ड केला, पुन्हा एकदा चून टाकली आहे. अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. ओके बघा. त्यानंतर छोटे छोटे कट मारायचे आहे आणि छोटे छोटे कट मारल्यानंतर आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे. ओके. इतकी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की फॉलो करा बघा. पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे बघा. दाबटीप द्यायची. दाबटीप थोडीशी कापड सोडून बाजूला द्यायची आहे. ओके. अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले म्हणजे क्रॉस पट्टी लावून झालेले आहेत बघा. अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर प्रिन्स कट कुठे चुकणार नाही. आता आपण काय करणार आहे, जी हुक पट्टी आणि आय पट्टी तयार करून घेणार आहोत बघा. त्यासाठी 2.5 इंचाचा आणि 3 इंचाचा कपडा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर जास्त अस्तर असेल तर तुम्ही डबल फोल्ड करा. इथं कोणी मेन फॅब्रिक यूज करतं, मी पण इथे अस्तर यूज करते कारण मेन फॅब्रिक खूप नाजूक असतं. त्यामुळे आपण जास्त वेळेस कारण ब्लाऊजचं हुक पट्टीवरच जास्त हे असतं कालघाट, त्यामुळे तिथला कपडा खराब होतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो अस्तर लावण्याचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर डबल फोल्ड केले आहे. आता हा पार्ट आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि आपण ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून खालच्या बाजूला थोडीशी चून टाकलेली आहे. चून टाकली आणि त्यानंतर आपण शिलाई करून घेतली. ओके. इथपर्यंत समजलं. या पद्धतीने तुम्ही व्हीचे आकार बनवायचे आहे. त्यानंतर बघा पुन्हा आपण त्यावरती शिलाई करायची आहे बघा. काही काही मैत्रिणींच्या लक्षात येत नाही, आपण उलटा भाग ठेवला, शिलाई केली, त्यानंतर सुईचा पार्ट ठेवला, तिथं थोडंसं दोमतून घेतलं. इथे व्हीचे आकार येतील म्हणजे जी दुसऱ्या बाजूला आपण जी हुक अटकवणार आहे, हुक बसवणार आहे ती ह्या बाजूला टच बटनच थोडक्यात. ओके. तर दुसरी पण तशीच घ्यायची आहे. आता इथे 3 इंचाचा आपण कपडा घेतला होता व्हीचे आकार बनवायला. आता इथे हुक जोडायला आपण 2.5 इंचाचा घेतला तरी पण पुष्कळ होतो बघा. त्यानंतर बघा तो पार्ट आपण उलटा ठेवला होता ना व्हीचे आकार बनवण्यासाठी, तर हा पार्ट आपल्याला सुईचा ठेवायचा आहे. म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या, गडबड करू नका. या पद्धतीनंच तुम्ही शिलाई करा. खूप सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं, बघितलं आणि ट्राय केला. ब्लाऊज जर शिकायचे असेल तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. एका ब्लाऊजमध्ये तुम्ही परफेक्ट ब्लाऊज नाही कारण तुम्ही नवीन असतात, आपल्याला चुकतं. त्यामुळं आधी आपण ज्या नवीन शिकत असतात त्यांनी जुने आपले जे ब्लाऊज असतात दिलेले कुठे कार्यक्रमात त्याच्यावर प्रॅक्टिस करा. मग आपले जे चांगले ब्लाऊज आहेत त्याच्यावर ट्राय करा कारण नवीन असाल तर. ओके. आणि जर तुम्ही तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट याच्यात बघा, मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवले आहे. कटिंगचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे परवा दिवशी म्हणजे परवा. तर तुम्ही हा बघा कंटिन्यू केलं तर तुम्हाला म्हणजे तुम्ही चॅनलवरती कंटिन्यू असाल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येईल की आपण एक ब्लाऊजची कटिंग दाखवलं, स्टिचिंग पण दाखवतो आणि डायरेक्ट रेडी पण दाखवतो, बॅक पार्ट पण दाखवतो. ओके. दोन्ही पट्टे जोडून झालेले आहे बघा. एकावर एक ठेवायचे आहे आणि सारख्या करून घ्यायच्या आहे.
इथं सारखे नाही केलं तर तुमची हुकपट्टीनं व्हीचा आकार खालीवर होतो, त्यामुळे आपण एकावर एक ठेवायचं आहे आणि व्यवस्थित एकावर एक ठेवून सारखं करून कट करून घ्यायचे आहे. बघा, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. ओके, अशा प्रकारे आपला हा पार्ट. आता आपण काय करणार आहोत, गळ्याच्या बाजूला पायपिंग दाबटीप देणार आहोत. ती पण कशी देत, तुम्हाला ज्यांना गोट जमत नाही त्यांनी या पद्धतीने दाबटीप दिली तरी चालेल. ओके, जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, त्यानंतर बघा, आपण जेव्हा ब्लाऊज शिवून होतो तेव्हा आपण एकदा आपला जो मेन मापाला ब्लाऊज दिलेला असतो, पुढचा पार्ट तयार करताना पायपिंग करायच्या आधी तुम्ही लावून बघायचं आहे की गळा बरोबर ओके झालाय की नाही, खाली छोटा झालाय का मोठा झालाय, एकदा चेक करायचं आहे. ही गोष्ट आता इथपर्यंत ब्लाऊज शिवून झाल्यावरती चेक करायचं आहे. एकदा तुम्ही दाबटीप दिल्यावर तुम्हाला काहीच करता येत नाही, त्यामुळे तुम्ही अगोदरच चेक करून घ्यायचं आहे. ओके, आणि त्यानंतर बघा, व्यवस्थित गळ्याला खोल आकार देऊन गोल गळा असेल तर गोल गळा करून घ्या. म्हणजे आपण कटिंग करतानाच गोल गळ्यात कटिंग केलेले असते, पण इथं थोडंसं शिवल्यावरती थोडासा गळ्यावरती येतो प्रिन्स कट आणि फोटक्स, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. तुम्ही ते एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर आपण जे दाबटीप देणार आहोत ते पण देऊन घेणार आहोत. बघा, एक अस्तर आहे ते तिरकस कट करून घ्यायचे आहे. त्याच्या 1 इंचाचे आपण काढून घ्यायचं आहे. बघा, 1 इंचाची तिरकस पट्टी काढून घ्यायची आहे आता आपल्या गळ्याची दाबटीप देण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला गोट मारता येत नसेल तर काही टेन्शन घेऊ नका, अशा प्रकारे दाबटीप देऊन टाका. खूप छान दिसते, आपला वेळही वाचतो आणि दिसायला पण छान दिसतं. आजकाल गोटपेक्षा पायपिंगच खूप ट्रेंडिंग आहे. ओके, त्यानंतर बघा, गळ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, आकार दिल्यानंतर आता जी तिरकस पट्टी काढली त्याच्यात एकदा शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्यानुसार हळूहळू शिलाई जी दाबटीप द्यायची आहे ती पट्टी हळूहळू दोन्ही सोबत पकडून हळूहळू शिलाई करायची आहे अर्धा इंचावरती. त्यानंतर बघा, थोडीशी चून घ्यायची आहे गळ्याच्या ठिकाणी आल्यावरती आणि पुन्हा पुढे येऊन थोडीशी फोड करून शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर छोटे छोटे कट मारायचे आहे आणि एक्स्ट्रा म्हणजे कट मारल्यानंतर थोडंसं कट करून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण आतून दाबटीप देतो तेव्हा ते कट केल्याचं राहिलं तर ते असं विचित्र दिसतं, त्यामुळं आपण दाबपट्टी देऊन घ्यायचे. त्यानंतर खालच्या बाजूला फोड करायचा आहे आणि त्यावरती दाबटीप शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देताना थोडीशी गळ्याच्या थोडीशी अर्धा इंचाच्या थोडीसं पुढे जवळ जे 1.5 इंचावर आणि अर्धा इंचाच्या थोडंसं कमी अशा अंतरावर शिलाई दिल्यानंतर आपण जी गळ्याला दाबटीप देतो दिसायला पण खूप छान दिसतं. तुम्ही बघू शकता, असं वाटतं आपण गोटच मारलेला आहे. त्यानंतर बघा, 6चा गळा आहे, 5.5चा गळा आहे, आता 6 इंच झालेला आहे. आणि मग आता वरती हे तयार करून झाल्यानंतर आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा अर्धा इंच वरती जाणून 5.5 हा गळा असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या पण पार्टला तशीच क्रॉसपट्टी काढायची आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी शिलाई देऊन घ्यायची आहे, छोटी शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण पहिला कशी दाबटीप दिली पार्टला तशीच दुसरी पण दाबटीप द्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज प्रिन्स कटचा रेडी झालेला आहे. पुढचा पार्ट ज्यांना कोणाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सोनू फॅशन डिझायनर चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा. जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच स्टिचिंगची गरज आहे आणि ज्यांना स्वतःचे ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे त्यांनाही शेअर करा. आणि भरपूर आहे असे ताई की व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत, लाईक नाही करत, तर प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करत चला. व्हिडिओ पूर्ण पाहिला, थँक्यू, धन्यवाद.